प्रश्न क्रमांक 23. मणिपूरचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अजय कुमार भल्ला यांची मणिपूरचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. तर आपण याची ट्रिक अशी लक्षात ठेवू शकतो की अजयला भल्ला खायचा आहे. भल्ला माहिती आहे ना, एक डिश आहे. तर भल्ला खायचा आहे, पण त्याच्याकडे ना पुरेसे मणी नाही. मणी म्हणजे पैसे. ठीक आहे. तर अजय कुमारला भल्ला खायचा आहे, पण भल्ला खायसाठी त्याच्याकडे पुरेसे मनी नाही. मणी म्हणजे पैसे. तर मणिपूरचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? अजय कुमार भल्ला. आहे की नाही भन्नाट ट्रिक? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? आपल्या MPSC स्कूल या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर अशाच प्रकारच्या ट्रिक आता तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री हे कोणत्याही परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेअर करायला नक्की विसरू नका. तर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल पदावर कुणाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल पदावर नियुक्ती झाली आहे आनंदीबेन पटेल. तर आनंदीबेनलाच आपण बाईसुद्धा मराठीत म्हणतो. ठीक आहे. तर आपण तिथे बाई म्हणूया. तर एखाद्या प्रश्नाचे उत्तर जर वर्गात एखादा विद्यार्थी कधीच उत्तर देत नसेल आणि जर त्यांनी प्रश्नाचे उत्तर दिले आणि जर ते बाईला पटले, तर पटलेवरून पटेल आपण लक्षात ठेवू शकतो. तर ते पटले तर बाई काय होतात? आनंदी होतात. जर एखाद्या विद्यार्थ्याने प्रश्नाचे उत्तर दिले आणि ते बाईंना पटले तर बाई आनंदी होतात. तर यावरून आपण असं लक्षात ठेवू शकतो की उत्तर प्रदेशच्या राज्यपाल पदावर कुणाची नियुक्ती झाली आहे? आनंदीबेन पटेल यांची. ठीक आहे. जर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ट्रिक आवडत असेल तर फटाफट प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा प्लीज. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 3. लक्ष्मण प्रसाद आचार्य हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत? बरोबर. तर हे आहे आसाम या राज्याचे राज्यपाल. ठीक आहे. तर आपण आता हे लक्षात कसे ठेवणार? तर आचार्य जे आहे तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जर तुमचं लक्ष्य प्राप्त केलं, म्हणजे जे ध्येय आहे तुमचं जर ते तुम्ही प्राप्त केलं, तर तुम्हाला मी प्रसादाच्या रूपात आसामचा चहा देणार आहे. आपल्याला जर ट्रिक लक्षात ठेवायची असेल तर आपण कशातही कुठेही कोणतंही लॉजिक लावू शकतो. ठीक आहे. आपल्याला मेन काय आहे? राज्यपाल लक्षात ठेवणे. बरोबर. तर आचार्य यांनी म्हटलं की जर तुम्ही लक्ष्य तुमचं प्राप्त केलं तर प्रसादाच्या रूपात मी तुम्हाला आसामचा चहा देईल. ठीक आहे. यावरून आपण सहज लक्षात ठेवू शकतो की लक्ष्मण प्रसाद आचार्य हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहे? तर आसाम राज्याचे. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. ठीक आहे. तर गुजरातचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? तर गुजरातचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. तर आचार्य यांनी देवाचे व्रत केले. कधी केले? कुठपर्यंत केले? रातपर्यंत, म्हणजे रात्रीपर्यंत त्यांनी देवाचे व्रत केले. आता रात म्हणजेच आपण त्याला रात्र म्हणू शकतो. ट्रिकसाठी आपण थोडंफार ॲडजस्ट करावंच लागतं. तर आचार्य देवव्रत यांनी देवाचे व्रत कुठपर्यंत केले? रात्रीपर्यंत. मग यावरून आपण लक्षात ठेवू शकतो गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत. म्हणजे ते आपल्याला क्लिकच होऊन जातं. एकदा जर आपल्याला ट्रिक लक्षात आली की ते पेपरमध्ये आपल्याला ऑप्शनवरून असं क्लिकच होतं. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 5. संतोष कुमार गंगवार यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे? तर यांची झाली आहे झारखंड या राज्याच्या राज्यपालपदी. तर आपण लक्षात कसं ठेवणार? आता संतोष हा जो एक मुलगा आहे त्याला आम्रखंड खूप आवडतं. म्हणजे झारखंड आहे तर रखंड आम्रखंड नाही येत पण रखंड येते ना, त्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो की आम्रखंड. तर संतोषला एवढा आम्रखंड आवडतो की तो गंगा पार करून आम्रखंड आणायला जातो.
गंगवार आहे तर ते आपण गंगा पार असं लक्षात ठेवू शकतो. तर संतोष गंगा पार करून काय जातो, आम्रखंड आणायला जातो. तर यावरून आपण असं लक्षात ठेवू शकतो, संतोष कुमार गंगवार हा कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्त झाले आहेत, तर झारखंड. ठीक आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 6. तर राजस्थानचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर. तर हरिभाऊ किसनराव बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर राजस्थान यावरून आपण राजा, पहिले 2 अक्षर घेऊ, राजा. तर राजा काय आहे, हरिभाऊ नावाच्या किसानाला बागेत भेटायला जातात. कुठे? बागेत. म्हणजे त्याच्याशी जर काही बोलायचं असलं तर राजा म्हणजे जो राजा आहे तो हरिभाऊ नावाच्या किसानाला बागेत भेटायला जातो. यावरून आपण लक्षात ठेवू शकतो राजस्थानचे राज्यपाल कोण आहे, हरिभाऊ किसनराव बागडे. ठीक आहे. चला तर आपण नेक्स्ट प्रश्न बघूया. मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर अशाच ट्रिकसाठी मला फटाफट सबस्क्राईब करा. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 7. तर पश्चिम बंगालचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? तर कोण आहेत? डॉक्टर C.V. आनंद बोस. इथे आनंदा झाला आहे, इथे आनंद पाहिजे फक्त. डॉक्टर C.V. आनंद बोस. तर आपण यावरून असं लक्षात ठेवू शकतो ट्रिकसाठी की पश्चिम बंगालमध्ये बोसला राहण्यात आनंद वाटत होता. म्हणजे बोस नावाचं जर कोणी असा एखादा व्यक्ती असेल किंवा जर आपण आपले क्रांतिकारक घेतले जसं बोस, सुभाषचंद्र बोस, यांना पश्चिम बंगालमध्ये राहण्यासाठी काय होता, आनंद होत होता. म्हणजे ते पश्चिम बंगालमध्ये खुशीने राहत होते, आनंदात राहत होते. त्यामुळे आपण पश्चिम बंगालचे राज्यपाल खालीलपैकी कोण ओळखू शकतो? डॉक्टर C.V. आनंद बोस. ठीक आहे. तुम्ही ही ट्रिक नक्की लक्षात तुमच्या राहीलच. प्रश्न क्रमांक 8. आंध्र प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत? तर आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहे न्यायमूर्ती निवृत्त S. अब्दुल नझीर. तर आपण हे ट्रिकच्या मार्फत कसं लक्षात ठेवू शकतो? तर अब्दुल हा जो मुलगा आहे त्याच्या नजरेसमोर काय येतो? अंधार येतो. अंधार, आंध्र असं लक्षात ठेवायचं. तर आपण पण एखाद्या वेळेस असं खाली खूप वेळ बसलं असलं आणि एकदम अचानक उठलं की आपल्या नजरेसमोर काय येतो? अंधार येतो. तसंच अब्दुलच्या नजरेसमोर काय आला आहे? अंधार आला आहे. तर आंध्र प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत? अब्दुल नझीर. ठीक आहे. असं आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 9. मध्य प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत? तर मध्य प्रदेशचे राज्यपाल आहेत मंगूभाई छगनभाई पटेल. तर हे तुम्ही लक्षात कसं ठेवा? भारताच्या मध्ये कोणतं राष्ट्र आहे? मध्य प्रदेश. ठीक आहे. मध्य प्रदेश हे राज्य आहे. तर मध्ये असल्यामुळे तिथे काय चालते? दादागिरी चालते. म्हणजे हे असं काहीच नाही आहे, आपण फक्त ट्रिकसाठी ही अशी कहाणी बनवतो आहोत. ठीक आहे. तर त्या मध्य प्रदेशात भाईगिरी चालते. तर तिथला भाई कोण आहे? मंगूभाई आहे. ठीक आहे. मंगूभाई. आणि हा चांगला भाई आहे. भाई म्हणजे भाईगिरीतलेच नसतात, हा एक चांगला भाई आहे. तर हा मंगूभाई हा राज्यपाल म्हणून काय आहे? लोकांना पटला आहे. काय आहे? पटला आहे. म्हणून मध्य प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत? मंगूभाई छगनभाई पटेल. ठीक आहे. आली लक्षात ट्रिक? ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 10. कर्नाटकचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर थावरचंद गेहलोत. तर याची ट्रिक म्हणजे आता एखादी बाई आहे ती, जसं थावरचंद आहे तर चंदला आपण चंदा करूया. ठीक आहे. चंदा. तर त्या चंदाला एक बाई म्हणताय थारावर
थावर आहे ना, थारावर म्हणजे तुझा नवरा नाटक करत आहे. काय करत आहे? नाटक. आपल्याला आता ट्रिक करायचीच आहे, तर आपण आता दुसऱ्या भाषेत पण असं करू शकतो ना. थारावर नाटक करायचे असं चंदाला एक बाई म्हणते आहे. थारावर नाटक करायचे. तर कर्नाटकचे राज्यपाल कोण झाले? थावरचंद गेहलोत. ठीक आहे, राहील लक्ष. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11. केरळचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची नियुक्ती झाली आहे. तर आपण आता असं लक्षात ठेवू शकतो की राजेंद्र आहे याचा जॉब कुठे आहे? केरळला आहे. तर त्याचा जॉब केरळला आहे, तर तो घरी आला. आई म्हणते कारले करते. आर्लेकरच्या जागी आपण काय करू शकतो? कारलेकर. तर आईने म्हटलं कारले करते की राजेंद्र आपल्या जॉबच्या ठिकाणी म्हणजे केरळला तो चालला जातो. घरी आला, आईने म्हटलं की कारले करते की राजेंद्रला कारले बिलकुल आवडत नाही, तर तो म्हणतो की मी केरळला जातो. मग केरळचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. अशी तुम्ही ट्रिक लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12. बिहारचे राज्यपाल कोण आहेत? तर बिहारचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. तर आरिफचे वडील आहे मोहम्मद. तर ते म्हणत आहे बे तू जर हारून आला, म्हणजे क्रिकेटची मॅच आहे, तर ते म्हणत आहे बे तू हारून आला आरिफ, तर तुला खायला देणार नाही, खाना देणार नाही. हिंदीत काय म्हणतात? खाना. तर आपण असं म्हणू शकतो बिहारचे राज्यपाल कोण आहेत? आरिफ मोहम्मद खान. आरिफला मोहम्मद म्हणजे त्याचे बाबा म्हणत आहे की बे तू हारून आला आरिफ, तर तुला खाना देणार नाही. आरिफ मोहम्मद खान. क्रमांक 13. तामिळनाडूचे राज्यपाल कोण आहेत? तर तामिळनाडूचे राज्यपाल आहेत R.N. रवी. तर तुम्ही हे लक्षात कसे ठेवाल? तर रवी कुठे गेला? तमिळला गेला. रवी कुठे गेला? तमिळला गेला. कशासाठी? लाडू खाण्यासाठी. हे नाडूच्या ठिकाणी आपण लाडू असा उच्चार करू शकतो. ठीक आहे. तर रवी कुठे गेला? तमिळला लाडू खायला गेला. तमिळला लाडू खायला गेला. तर तामिळनाडूचे राज्यपाल कोण आहेत? R.N. रवी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14. पंजाबचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर पंजाबचे राज्यपाल म्हणून गुलाबचंद कटारिया यांची नियुक्ती झाली आहे. तर आपण आता ट्रिकच्या माध्यमातून कसं लक्षात ठेवायचं? तर पंजाब आहे ना, तर हे जाबचं आपण जॉब लक्षात ठेवू. म्हणजे एका मुलाला जॉब मिळाला नाही म्हणून त्यांनी चंद गुलाब विकून, म्हणजे काही गुलाब विकून त्यांनी आपली जिंदगी काटत आहे. तो आपले जीवन काटत आहे. तो स्वतःचा गुजारा करत आहे. काय? तर त्याला जॉब मिळाला नाही म्हणून चंद म्हणजे काही गुलाब विकून तो आपलं जीवन काटत आहे, म्हणजे गुजारा करत आहे. याच्यावरून पंजाबचे राज्यपाल आपण गुलाबचंद कटारिया म्हणून लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कोण आहे? तर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आहे शिवप्रताप शुक्ला. तर हिमालय पर्वत, कैलास पर्वतावर कोण असतात? शिवजी. कोण असतात? शिवजी. भोलेनाथ, शिवजी. तर त्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो शिव प्रताप शुक्ला. ठीक आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कोण आहे? शिवप्रताप शुक्ला. प्रश्न क्रमांक 16. सिक्कीमचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सिक्कीमचे राज्यपाल म्हणून ओमप्रकाश माथुर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ओम आहे, या ओमला माहूर म्हणजे हे माथुर जे आहे त्याला आपण माहूर असं पकडूया. माहूर हे महाराष्ट्रातलं एक देवीचं ठिकाण आहे प्रसिद्ध. तर ओमला
माहूरला जायचं होतं देवीच्या दर्शनाला, पण तो म्हणतो आहे काश माझ्याकडे काही सिक्के असते. सिक्कीमचा आपण सिक्का घेऊ. जर काही सिक्के असते तर मी माहूरला गेलो असतो. ओम म्हणताय काश, म्हणजे काश जर माझ्याकडे काही सिक्के असते तर मी माहूरला गेलो असतो. तर सिक्कीमचे राज्यपाल कोण झाले? ओम प्रकाश माथुर. ठीक आहे, आली ट्रिक लक्षात? मित्रांनो, अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा, आणि तुम्ही इथपर्यंत आले असेल तर खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही खरंच अभ्यासाच्या बाबतीत सिरियस आहे, तेव्हाच तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघत आले आहे. ठीक आहे, चला तर मग आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17, छत्तीसगडचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? तर छत्तीसगडचे राज्यपाल आहे रमण डेका. ठीक आहे, तर याची ट्रिक अशी आहे, जर आपल्याला छत्तीसगड आपल्याला फिरायचे असतील, ठीक आहे, तर ते आपल्याला काय लागेल? मेन आपल्याला काय लागेल? डोकं लावावं लागेल की पहिले कोणता गड चढायचा. तर आपल्याला पहिले काय करावं लागेल? मेन काय आहे? डोकं लावावं लागेल. डेकाचं आपण डोकं करू शकतो. तर छत्तीसगड जर आपल्याला चढायचं असेल तर पहिले कोणता गड चढायचा, काय करायचं? तर या मेन काय आहे, याच्यात डोकं लावावं लागेल. तर छत्तीसगडचे राज्यपाल काय आहे? रमण डेका. ठीक आहे, जरी तुम्हाला मित्रांनो असं वाटत असेल की ही लक्षात राहील की नाही ट्रिक, पण जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये जाल, जर तुम्हाला छत्तीसगडचे राज्यपाल आले तर छत्तीसगडवरून तुम्हाला असं क्लिक होईल की रमण डेका, मेन डोकं लावायचं आहे, हो की नाही? तर तुम्हाला ही क्लिक होईलच, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 18. तेलंगणाचे राज्यपाल कोण आहेत? तर तेलंगणाचे राज्यपाल आहे जिष्णुदेव वर्मा. तर आपण आता अशी ट्रिक लावूया, जर हे वर्माचं जे आहे आपण फक्त वर लक्षात ठेवूया. ठीक आहे, वर. एखाद्या मुलीला जर वर म्हणजे चांगला नवरा हवा असेल, वर हवा असेल, तर तिला काय करावं लागेल? जिष्णूच्या जागी आपण विष्णू धरूया. ठीक आहे, तर विष्णू देवाला काय द्यावं लागेल? तेल अर्पण करावं लागेल. ठीक आहे, तेव्हाच तिला चांगला वर मिळेल. तर एखाद्या मुलीला जर चांगला वर हवा असेल तर काय करावं लागेल? तिला विष्णू देवाला तेल अर्पण करावं लागेल. म्हणजेच तेलंगणाचे राज्यपाल कोण झाले? जिष्णुदेव वर्मा. ठीक आहे, जिष्णूचं विष्णू लक्षात ठेवायचं, म्हणजे तिथे जिष्णू जरी दिसलं तरी तुम्हाला क्लिक होऊनच जाईल, नो टेन्शन. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 19. गोवा राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर गोवाचे राज्यपाल आहेत अशोक गजपती राजू. ठीक आहे, तर आता लक्षात कसं ठेवणार? तर अशोक आणि राजू गोव्याला गेले आणि ते कशावर बसले? गजपती, म्हणजेच हत्तींचा राजा म्हणजे गजपती, तर हत्तीवर बसले. तर आपण हत्तीच लक्षात ठेवूया. तर गोव्याला अशोक आणि राजू गेले आणि ते कुठे बसले? गजपती, म्हणजे हत्तीवर बसले. तर गोव्याचे राज्यपाल कोण आहेत? अशोक गजपती राजू. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 20. ओडिशाचे राज्यपाल कोण आहेत? तर ओडिशाचे राज्यपाल आहेत डॉक्टर हरिबाबू कंभमपाटी. ठीक आहे, तर नाव थोडं वेगळं आहे, डॉक्टर हरिबाबू कंभमपाटी. तर ओडिशा, तर आपण याच्यावरून काय? ऑडी कार आहे ना ती, तर ऑडी डॉक्टर हरिबाबूंनी ऑडी घेतली आणि त्याची ते पार्टी देणार आहे. पार्टीचं आपण काय म्हणू शकतो? पार्टी. तर हरिबाबूने ऑडी घेतली तर ते काय देणार आहे? पार्टी देणार आहे. तर ओडिशाचे राज्यपाल कोण आहेत? डॉक्टर हरिबाबू कंभमपाटी. पार्टी आलं की त्याच्या आधी कंभम येणारच आहे, त्यामुळे तुम्हाला ते सहज लक्षात राहील. ठीक आहे, त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 21. उत्तराखंडचे राज्यपाल कोण आहेत? तर उत्तराखंडचे राज्यपाल आहेत
लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंह. तर उत्तर दिशेला कोण चालला आहे? सिंह चालला आहे. मित्रांनो, याची मला अशी काही खूप म्हणजे अशी शॉर्टकट सापडली नाही ट्रिक. तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की उत्तर दिशेला काय चाललं आहे? सिंह चाललेला आहे. ठीक आहे, लक्षात राहील तुमच्या. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 22. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत? तर राज्यपाल आहेत लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनाईक. तर आता हे लक्षात कसं ठेवायचं? तर बघा, अरुण, कैवल्य आणि विक्रम हे काय आहेत? 3 मित्र आहे. ठीक आहे, तर त्यामुळे त्रिविक्रम, बरोबर. तर अरुण, कैवल्य आणि विक्रम असे 3 मित्र आहे. ठीक आहे, अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल मग कोण आहे? कैवल्य त्रिविक्रम. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. मणिपूरचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अजय कुमार भल्ला यांची मणिपूरचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. तर आपण याची ट्रिक अशी लक्षात ठेवू शकतो की अजयला भल्ला खायचा आहे. भल्ला माहिती आहे ना, एक डिश आहे. तर भल्ला खायचा आहे, पण त्याच्याकडे ना पुरेसे मणी नाही. मणी म्हणजे पैसे. ठीक आहे, तर अजय कुमारला भल्ला खायचा आहे, पण भल्ला खायसाठी त्याच्याकडे पुरेसे मणी नाही. मणी म्हणजे पैसे. तर मणिपूरचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? अजय कुमार भल्ला. आहे की नाही भन्नाट ट्रिक? चला तर मग अशाच ट्रिकसाठी फटाफट सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 24. मेघालयचे राज्यपाल कोण आहेत? तर मेघालयचे राज्यपाल आहेत CH विजयशंकर. तर याच्यावरून आपण अशी ट्रिक लावू शकतो, मेघालय म्हणजेच मेघ आलय, म्हणजे आभाळ आलं की पाऊस येतो. तर पाऊस येणार म्हटलं की विजय आणि शंकरला काय होतो? आनंद होतो की शाळेत आता जावं लागणार नाही. मेघ आलय की विजय आणि शंकरला काय होतो? आनंद होतो की आता शाळेत जावं लागणार नाही. तर मेघालयचे राज्यपाल कोण आहेत? CH विजयशंकर. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 25. मिझोरामचे राज्यपाल कोण आहेत? तर मिझोरामचे राज्यपाल आहेत जनरल डॉक्टर VK सिंह. तर याची ट्रिक आपण कशी लावू शकतो की मी जोरात पळाले. कधी? मला सिंह दिसला तेव्हा. मला माझ्या मागे सिंह दिसला तेव्हा मी जोरात पळाली. तर मिझोरामचे राज्यपाल कोण आहेत? जनरल डॉक्टर VK सिंह. प्रश्न क्रमांक 26. नागालँडचे राज्यपाल कोण आहेत? तर ला गणेशन हे नागालँडचे राज्यपाल आहेत. तर आपण ट्रिक कशी लक्षात ठेवणार? नागालँड, नाग म्हणजे नाग आणि लँड म्हणजे जमीन. तर जमिनीवर जेव्हा गणेशला नाग दिसतो तेव्हा तो खूप घाबरतो. तर नागालँडचे राज्यपाल कोण झालं? ला गणेशन. जमिनीवर जेव्हा नाग दिसतो तेव्हा गणेश घाबरतो. ठीक आहे, अशी ही ट्रिक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 27. प्रश्न क्रमांक 27. त्रिपुराचे राज्यपाल म्हणून कोण कार्यरत आहेत? तर नल्लू इंद्रसेना रेड्डी हे त्रिपुराचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहे. तर आपण आता ट्रिक कशी लावायची? त्रिपुरा, त्रि म्हणजे 3 आणि पूर म्हणजे आपण आता पूर लक्षात घेऊ. पूर, तर ज्या ठिकाणी 3 पूर एकत्र येतात, 3 पूर, तर हे ठिकाण बघण्यासाठी नल्लू म्हणजे एखाद्या मुलीचं नाव असेल नलिनी तर तिला नलू असं शॉर्टमध्ये म्हणतात. तर तसं नलू तो एकदम म्हणजे 3 पूर एकदम एका ठिकाणी ज्या ठिकाणी येतात त्या त्रिपूर बघायला
जायला काय आहे? रेड्डी आहे, रेड्डी आहे. त्रिपुराचे राज्यपाल मग कोण आहे? नल्लू इंद्रसेना रेड्डी. इंद्रसेना जरी लक्षात नाही राहिलं तरी नल्लू रेड्डी हे लक्षात राहील. तर ज्या ठिकाणी म्हणजे 3 पूर एकत्र येतात हे ठिकाण, तर हे ठिकाण पाहायला जायला नल्लू रेड्डी आहे म्हणजे तयार आहे. अशी आपण ट्रिक लावलेली आहे, तुम्ही एवढं लक्षात ठेवा. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 28. हरियाणाचे राज्यपाल कोण आहेत? कोण आहे? आशिम कुमार घोष. तर आपण ट्रिक कशी लक्षात ठेवायची? तर आशिम हा जो व्यक्ती आहे त्याचा हरी नावाचा काय आहे? गुरु आहे. ठीक आहे, हरी नावाचा गुरु आहे. तर तो गुरूंना काय म्हणतात? हरी या ना. म्हणजे त्यांच्या घरी ते आले आहेत तर आशिम बोलवतो, हरी या ना, बसा इथे, या ना हरी, या ना. आणि त्यांचं घोष म्हणजे दणक्यात स्वागत करतो, बँड बाजा वगैरे. तर आशिम काय म्हणतो? आशिम कुमार हरी या ना, आणि घोष म्हणजे दणक्यात त्यांचं स्वागत करतो. तर हरियाणाचे राज्यपाल कोण आहेत? आशिम कुमार घोष. ठीक आहे मित्रांनो, इथे आपला आजचा 28 राज्यांच्या राज्यपालाचा व्हिडिओ इथे पूर्ण झालेला आहे. जर या ट्रिक तुम्हाला खूप आवडल्या असतील तर तुम्ही अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता. त्यामुळे काय होईल, तुम्हाला असेच आमचे नवनवीन व्हिडिओ जेव्हाही येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आजचा राज्यपालांच्या ट्रिकचा व्हिडिओ आवडला असेल तर फटाफट सगळ्यांनी मला कमेंट करा. जर तुमच्या कमेंट आल्या तरच मी नेक्स्ट व्हिडिओ मुख्यमंत्र्यांच्या ट्रिकचा टाकेल. तो पण एकदम दमदार असेल. ठीक आहे, चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.